तर नमस्कार मित्रांनो, मी मानुदास। आज तुम्हाला मी आपल्या नरसोबावाडीमधील दत्तगुरूंचे दर्शन कसे घ्यायचे, कुठे राहायचे व कुठे खायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये देणार आहे। मित्रांनो, तुम्ही ऑल महाराष्ट्रामधून कुठूनही येणार असाल तर तुम्हाला सांगली मिरज रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावरती यायचं आहे। इथून तुम्हाला डायरेक्ट अर्धा एक तासाला लोकल बसेस मिळणार आहेत। तसेच तुम्हाला ऑटो रिक्षा सुद्धा इथं मिळणार आहेत, जे डायरेक्ट तुम्हाला मंदिरापर्यंत सोडणार आहेत। हे मिरज पासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावरती असलेले दत्तगुरूंचे मंदिर आहे। चला तर मग जाऊया दत्तगुरूंच्या दर्शनाला। वाडीच्या अलीकडेच तुम्हाला इथे भरपूर अशी यात्री निवास सुद्धा आहेत। तुम्ही इथं राहण्याची उत्तम सोय आहे इथे यात्री निवासला। तसेच इथं जेवणाची सुद्धा सुविधा आहे। परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी इथं राहण्याची खरंच उत्तम सोय आहे। बघा इथं पार्किंग आहे। बऱ्याच भक्त भाविकांनी इथे पार्किंग केलेलं आहे। आणि समोरची मंदिराची कमान आहे। आपल्याला इथून डाव्या हाताला वळायचं आहे। इथे गेल्याच डाव्या हाताला एक बस स्टँड आहे। ही सुंदर अशी कमान आहे। तुम्ही मिरज रेल्वे स्टेशनला आला असाल तर तुम्हाला इथून मिरज बस स्टँडवरून इथं बसेस सारख्या मिळणार आहेत। तसं तुम्ही इथं रिक्षानं सुद्धा येऊ शकताय। बस स्टँड आहे इथं। या बस स्थानकावरून किंवा या बस स्थानकावरती मुंबई, पुणे, रत्नागिरी, सातारा तसेच बाकीच्या इतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं बसेस येतात। आणि बस स्टँड आहे मोठं, बघू शकता तुम्ही इथं प्रचंड मोठं बस स्टँड आहे। इथं दत्तगुरूंच्या जयंतीवेळी इथं भरपूर अशी गर्दी होते, त्यामुळे एवढं मोठं बनवलं आहे। हे 2 प्लॅटफॉर्म दिसतात समोरचे तुम्हाला इथं। आणि जर तुम्ही सांगली कोल्हापूरनं आला असाल तर तुम्हाला इथं बस इथं थांबणार। इथं तुम्ही उतरून ह्या इथून असं ह्या मार्गे पुढे जाऊ शकता। तिथून एक पायी रस्ता आहे। पार्किंगची सुद्धा उत्तम सोय आहे। इथं राहण्यासाठी हॉटेल्स आहेत। इथं बरेच धार्मिक विधी सुद्धा केले जातात, जसं की लग्न, मुंज, डोहाळ जेवण, इतर छोटे मोठे लग्न कार्य सुद्धा इथं करून दिले जातात। तर हे छोटे छोटे कार्यालय पण भरपूर आहेत इथं। आणि समोर इथं भले मोठं पार्किंग आहे। इथं प्रायव्हेट पार्किंग सुद्धा भरपूर आहेत। बघू शकता इथं आरोग्य केंद्र पण आहे आयुष्यमान भारतचं। आणि समोरची बघू शकता ही पार्किंग इमारत आहे। इथं 2 व्हीलर 4 व्हीलर सर्व प्रकारच्या गाड्या इथं पार्किंग केल्या जातात। हे असं पार्किंग आहे। इथून बाजारपेठ चालू होते आणि आपल्याला जायचं आतमध्ये। आता हे छोटे छोटे बाजार आहे, दुकान आहे। तिथं तुम्ही खेळणी, बाकीचे इतर पूजेचं साहित्य शॉपिंग करू शकताय। ते बघू शकता इथं खेळण्याची दुकान आहेत। लहान मुलांसाठी भरपूर काही आहे इथं। तसंच त्याबरोबर इथं खाण्याची सुद्धा भरपूर स्टॉल आहेत। चहा, कॉफी, स्ट्रीट फूड खाण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे भरपूर स्टॉल आहे। अशी बाजारपेठ आहे आपल्या नरसिंहवाडीमधील। भाजी सुद्धा मिळते ताजी ताजी। जवळचे शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत। भाजी मंडई आहे इथं। तिथं तुम्ही ताजी भाजी सुद्धा ह्या एरियात इथं खरेदी करू शकता। तर आपण ही गाडी इथं पार्किंग केलेली आहे। इथं सुद्धा पे पार्किंग नाही आहे, हे फ्रीज पार्किंग आहे। इथं भरपूर ठिकाणी 2 व्हीलरसाठी पे पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे। हे असं प्रशस्त पार्किंग आहे। आपल्याला इथून जायचं आहे ह्या साईडनं, कार्यालयाच्या बाजूने आपल्याला मंदिराकडे जायचं। आता हे चाललं बघा हॉटेल इथं। आणि इथं वाडीत आलं म्हटलं वाडीचा पेढा तर तुम्हाला घ्यायला पाहिजे। हे सगळे इथे पेढ्याची दुकानं आहेत, खव्याची दुकानं आहेत इथं। पुढं तर सगळे असे इथं ताजे ताजे पेढे, खव्यापासून बनवलेले पेढे तयार करताना सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। डेलीचं सेल एवढं असतं की इथं जेवढे ताजे करतात तेवढे खपत जातं। हे बघा इथं त्या काकी इथं ताजे ताजे पेढे तयार करतात। आता ही गल्ली आहे, ह्या गल्लीतून आपल्याला उजव्या हाताला टर्न घ्यायचा आहे। इथून आपण डायरेक्ट जाणार आहे मंदिरात। पोचलोय मेन मंदिराच्या कामाने जवळ। आता इथे चप्पल काढलेली आहे। आता मेन पोचले मंदिरात जवळ एकदम। आता इथून खाली जाणार, पहिलं पाय धुणार, त्यानंतर जायचं मंदिरात। ही जर देणार असेल तर हे देणगी कक्षा आहे इथं। इथून आपल्याला जायचं खाली
मंदिराचं इतर वेळी तुम्ही इथून जाऊ शकता, असं ह्या मार्गे इथं नदीच्या तिथं पाय धुवून हातपाय धुवून तिथून ह्या मार्गे असं इकडे मंदिराकडे जाऊ शकता. आता हा चेंज केला थोडा रूट, इथं काम चालू आहे. हे समोरचं मंदिर आहे आणि मंदिराला कळस नाही आहे. तिथं बघू शकता हे असं मंदिराचा परिसर आहे. इथं समोरचा हा संगम आहे नदीचा पुढेच, आणि याच्या बाजूला तिथून थोडंसं जरा पुढे चालत गेलं तर तिथं अन्नछत्र आहे. तिथंही जायचं आपण आता थोड्या वेळात. चला मित्रांनो, या मंदिरमध्ये काकड आरती पहाटे 5 ते 6 या वेळेत होते. पंचामृत अभिषेक पूजा 8 ते 12 व महापूजा 12:30 ते 1:30 पर्यंत व धुपारती सायंकाळी 7:30 ते 8 पर्यंत असते. व पालखी सोहळ्याचं टायमिंग असणार आहे रात्री 8 ते 9 पर्यंत. व हे दत्त मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत दर्शनासाठी खुले असते. तुमचा सभामंडप आहे, इथे तुम्ही दर्शन झाल्यानंतर बसू शकता थोडा वेळ. समोरच तुम्हाला इथे नदीचा व्ह्यू दिसणार आहे. इथं अगरबत्ती कापूर इथं हे करू शकता तुम्ही. इथं होडी पण आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला इथं 50 ते 60 रुपयामध्ये पूर्ण नदीच्या तिथं प्रदक्षिणा घालून आणली जाते या नावाडीतून. लहान मुलं बघू शकता. ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे. ज्या दिशेने आपण आलो होतो तिथं खाली गेलो होतो त्या दिशेने सरळ आलात तर तुम्हाला इथे लागणार आहे अन्नछत्र. प्रसादालय आहे. इथे सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो. प्रसादालय आहे. दुपारी 12 ते 2:30 पर्यंत तिथं प्रसाद असतोय आणि संध्याकाळी 8 ते 9:30 पर्यंत तिथं प्रसाद असतोय. आता इथून जायचं आतमध्ये आपल्याला. हे अन्नछत्र आहे बघू शकता. आणि इथं अन्नछत्रामध्ये लाईनने जेवायला बसायचं. आपल्याला जे काय लागतं ते ताटात घेऊन इकडून ह्या लाईनमधून ताटातनं घेऊन तिथे येऊन बसायचं त्या साईडला तिकडे बघू शकता. प्रसाद आलेला आहे. आता आपण चालू करूया. हाय मित्रांनो, विधी हॉल आहे. इथं विविध प्रकारच्या विधी केल्या जातात. आणि आता आपण तिकडे निघालोय. हा नदीच्या बाजूलाच आहे. मंदिराच्या समोरून जे इथं कुणालाही विचारलं विधी हॉलला कसं जायचं तर तुम्हाला लगेच सांगतील. छोट्याशा गल्लीमधनं 200 मीटरच्या अंतरावरती हा हॉल आहे. त्या अनेक प्रकारचे विधी इथे तुम्ही करू शकताय. हे 2 हॉल आहेत मोठेचे मोठे. आता इथे गेलात की तुम्हाला हे सगळे दोन्ही या साईडला आणि या साईडला हॉल मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्ही धार्मिक. तर मित्रांनो, तुम्ही दत्तगुरूंच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला सगळ्यात पहिला हे लागणार आहे रेल्वेने जर येत असाल तर मिरज रेल्वे स्टेशन तुम्हाला जवळ पडणार आहे. आणि जर तुम्ही बसने येत असाल तर तुम्हाला मिरज बस स्टँडसुद्धा तिथं जवळ पडणार आहे. तिथून तुम्हाला काय करायचं आहे, तिथून तुम्हाला सिटी बसला यायचं आहे. सिटी बस तुम्हाला 50 ते 100 रुपयेमध्ये इथे सोडणार आहे. जर तुम्ही तिथून रिक्षा जर केलीत तर तुम्हाला 200 ते 300 रुपयेमध्ये रिक्षा प्रायव्हेट गाड्या तिथून तुम्हाला मिळणार आहेत. दत्तगुरूंच्या दर्शनासाठी तुम्हाला इथं आल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं जो कार वगैरे तुमच्या बाईक असतील तर तुम्हाला इथं पार्किंगची सुद्धा खूप मोठी व्यवस्था आहे. पार्किंग करून तुम्ही इथं दर्शनासाठी येऊ शकताय. जर बसने आलात तर तिथं तुम्हाला बस स्टँडला उतरलं जाईल. तिथून फक्त 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला हे मंदिरामध्ये सोडणार आहेत. तिथं आल्यानंतर तुम्हाला तिथं बाजारपेठ लागणार आहे. तिथं तुम्ही लहान मुलांसाठी खेळणी, देवपूजेचं साहित्य, परत अष्टगंध, इथं येणाऱ्यासाठी नारळ वगैरे सगळं तुम्हाला तिथं श्रींच्यासाठी लागणारं सर्व साहित्य तिथं मिळणार आहे. तिथून काय करायचं, दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथं समोर नदी आहे. कृष्णा आणि पंचगंगेचा इथं संगम आहे. ह्या दत्तगुरूंच्या स्थानकाजवळ इथं संगम आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही नद्यांचा इथं संगम बघायला पण मिळणार आहे आणि नदीवरती बसण्याचा आनंद सुद्धा घेता येणार आहे. तिथून झाल्यानंतर तुम्हाला इथं दर्शन झाल्यानंतर साईडलाच तिथं अन्नछत्र आहे. अन्नछत्रमध्ये तुम्ही मोफत जेवणाचा आनंद घेऊ शकताय. दुपारी 12 ते 3 पर्यंत आणि संध्याकाळी 8 ते 9:30 पर्यंत. तर तुम्ही ह्या वेळेत आला असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये जेवण मिळणार आहे. आणि इथं राहण्या खाण्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथं यात्री निवास भरपूर आहेत.
तुम्हाला यात्री निवासमध्ये 200 ते 300 रुपयेमध्ये थोड्या वेळासाठी रूम मिळणार आहे. तिथं तुम्ही फ्रेश होऊ शकताय किंवा क्वाड बेसिसवर सुद्धा तुम्हाला इथं एक क्वाड मिळणार आहे. तिथं तुम्हाला फ्रेश होण्यासाठी सुद्धा इथं भरपूर अशा जागा आहेत. तर तुम्ही तिथं आंघोळ, तुमचा चहा, नाश्ता, पाणीसुद्धा करण्यासाठी इथं भरपूर असे फूड स्टॉलसुद्धा आहेत, जे तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये 100 ते 50 रुपयेमध्ये तुम्ही नाश्ता न्यारी करू शकताय. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं टोटली इथं 200 ते 300 रुपयेमध्ये संपूर्ण दर्शन करू शकताय, तेही मिरजपासून नरसिंहवाडीपर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, इथं ते भरपूर प्रकारच्या विधीसुद्धा केल्या जातात. विधीसाठी सेपरेट हॉल आहेत. तसेच लग्न, मुंज, डोहाळ जेवण, शुभकार्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं हॉल जेवणासहित उपलब्ध आहेत. जर तुम्ही रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर मार्गे येणार असाल तर कोल्हापूर मार्गे डायरेक्ट तुम्हाला नरसिंहवाडीसाठी बस मिळणार आहे. तिथून सुद्धा तुम्ही येण्याची उत्तम सोय आहे. अगदी अर्ध्या 1 तासाला बसेस मिळणार आहेत. आणि इथे गर्दीची वेळ म्हणलात तर प्रत्येक पौर्णिमेला इथे गर्दी होते. तसंच दत्त महाराजांच्या जयंती दिवशी सुद्धा इथे भरपूर गर्दी असते. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 3 महिने इथे थोडाफार गर्दी तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे तुम्हाला जर गर्दी टाळायची असेल तर ह्या वेळेत येऊ नका. इतर वेळी येऊन तुम्ही दर्शनाचा इझी अर्ध्या ते 1 तासामध्ये लाभ घेऊ शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे मला इथं दत्तगुरूंच्या स्थानकामध्ये आवडलेलं इथलं मॅनेजमेंट एक नंबर आहे. आणि इथं जेवणाची जी शिस्तबद्ध पद्धत आहे, जे जेवण वाढण्यापासून जेवण पूर्ण लोकांना बसून खाण्याचा जो आनंद आहे भारतीय पद्धतीमध्ये, खूप मस्त वाटणार. तुम्हाला नक्की एकदा या आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.